साहेब, मी येऊ का? हो येस, या या या. नमस्कार. नमस्कार. मी मंगला भोसले. आपण मला इंटरव्ह्यू साठी बोलवले. बसा. आतापर्यंत कामाचा काही अनुभव? नाही, हा पहिलाच. पहिलाच? वा, छान. आम्ही तुम्हाला सुरुवातीला 300 रुपये पगार देऊ. पुढे पगार वाढवणं तुमच्या हातात आहे. ठीक आहे. माझ्याकडून जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा मी प्रयत्न करीन. केव्हापासून कामाला सुरुवात करायची? आजपासूनच. आमच्या कंपनीचा व्याप फार वाढलाय. तुम्हाला ओव्हरटाईम सुद्धा करावा लागेल. त्याचे पैसे वेगळे मिळतील तुम्हाला. आई आई आम्ही दोघं पास झालो. माधू काका, आई कुठे आहे? त्या नोकरीवर गेल्यात. इतका वेळ? वय, आज पहिलाच दिवस आहे त्यांचा. त्यासनी येळ लागणारच. तुम्ही दोघं हात पाय धुवून घ्या, शुभम करोती म्हणा, तवर आई येईल. बरोबर. हा, आता मी एक पत्र डिक्टेट करतो. घ्या. प्रिय प्रिय प्रिय. नाव? पत्र लिहितानाच कळेल. आज तुझा ऑफिसातला पहिला दिवस. खरं सांगू, प्रथम मी तुला पाहिले त्या क्षणीच तू मला आवडलीस. म्हणून मी तुला तुझी क्वालिफिकेशन सुद्धा विचारली नाही. ओव्हर टाइमचा अर्थ तुला कळला नसेल तर तुला समजावून सांगतो. हे 200 रुपये ओव्हर टाइमचा मेहनताना. कळला ओव्हर टाइमचा अर्थ? दूर व्हा, हात लावू नका. तुम्हाला काय मी तसली बाई वाटले? पैशानं विकत घेता येणारी? मी आत येऊ का? हो 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 हो, या या या, बसा. नमस्कार. घेणार? मी आपली जाहिरात वाचून आले. तुमची मुलगी कुठे आहे? मुलगी? अहो, मुलगी आहे कुणाला? लग्नानंतर 1 वर्षातच बायको वारली. नंतर ठरवलं लग्नच करायचं नाही, गव्हर्नेस ठेवायची. नाही, पगार तुम्ही म्हणाल तेवढा. अट फक्त एकच, तुम्ही माझ्याबरोबर रात्रंदिवस राहायचं, माझ्याबरोबर दौऱ्यावर यायचं आणि ड्रिंकला कंपनी द्यायची. मला हे जमायचं नाही. जमून घेतलं की सगळं जमतं. तुम्हाला अशी बाई पाहिजे होती तर मग खोटी जाहिरात का दिली? तशी जाहिरात दिली म्हणून तुम्ही इथं आलात. स्वतःला आमदार म्हणवता आणि असले धंदे करता. असले धंदे केल्याशिवाय आमदार होताच येत नाही. पाहिलं, पती नसला की बायकांच्या आयुष्याची कशी परवड होते. आता जगायची इच्छा नाही हो, पण जगते मुलांच्यासाठी, तुमची त्यांच्याबद्दलची स्वप्न पुरी करण्यासाठी. गलावणी, या नाना. तुमच्याकडे कशीही. श्रीपतीनं मोठ्या हौसेनं तुमच्याकरता या कोड्या वाढदिवसाची भेट म्हणून आणल्या.
त्या अशा सराफ कट्ट्यावर गहाण टाकायच्या? मी गेलो होतो त्या सराफाकडे. अहो आमच्या बेळगावचाच की होतो, त्याच्याकडून आणल्या या कुड्या. पण त्या पैशाचं काय? त्याची तुम्हाला कशाला काळजी बहिणी? वाढ म्हटलं की वाढावं. जेवणार कोण आहे, किती जेवणार आहे याची चौकशी बाई माणसाने करू नये. आणि बहिणी, या अशा तऱ्हेने वस्तू गहाण टाकून तुम्ही किती दिवस जगणार आहात? तुम्हाला आता स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे बहिणी. खरं म्हणजे मीच तुम्हाला शाळेत एखादी नोकरी लावून दिली असती, पण तुमचं शिक्षण मॅट्रिक पर्यंत आहे. बहिणी, तुम्ही नर्सिंगचा कोर्स करता का? अहो नर्स म्हणजे सेवेचं पुण्य. ह्या अशा पेशंटच्या बाबतीमध्ये नर्सिंग स्टाफची जबाबदारी अत्यंत महत्वाची आहे. रोगी वाचवण्याचं श्रेय डॉक्टर लोकांना जितकं आहे तितकंच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त तुम्हा लोकांना आहे, नर्सिंग स्टाफला आहे. हो सर, एक डिफिकल्टी विचारू? एकच डिफिकल्टी? अहो 10 डिफिकल्टीज विचारा ना.